आज आहे ना, मी तुमच्याबरोबर एक जी रेसिपी शेअर करते ना, ती सगळ्यांना आवडते. झटपट काहीतरी बनवायचं असेल ना, तर असं झणझणीत असं ना, टेस्टी पिठलाची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. त्यामुळे अजिबात स्किप करू नका. सुंदर रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वेळ न घालवता आपल्या मस्तपैकी झणझणीत पिठल्याला सुरुवात करूया. सुरुवातीला एका भांड्यामध्ये ना, मी मेजरिंग कपचा 1 कप म्हणजे बेसन घेतलेलं आहे. चणा डाळीचं पीठ जे मार्केटमध्ये मिळतं ते 1 कप घेतलेलं आहे. 1 कप चणा डाळीच्या पिठापासून आपण हे पिठलं बनवणार आहोत. आता त्याच्यामध्ये मी 1 कप पाणी टाकलं आहे आणि पहिल्यांदी आपण त्याच्यातल्या सगळ्या ज्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या घालवायच्या आहेत. त्याच्यासाठी आपण फक्त सुरुवातीला 1च कप पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आपण सगळं व्यवस्थित असं त्या गुठळ्या हे करण्यासाठी असं ढवळून घ्यायचं. पूर्णपणे सगळी गुठळी त्यातली आपण काढून घेऊया आधी. रेसिपी इतकी छान आहे ना, इतकं टेस्टी हे पिठलं होतं ना, की 2 घास जास्तच खाल. आणि अगदी हलकं-फुलकं जेवण काहीतरी करायचं असेल आणि झटपट बनवायचं असेल ना, तर असं हे झणझणीत पिठलं आहे ना, नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही, तुम्ही अशा पद्धतीने बनवल्यानंतर. इथे बघू शकता आपण पूर्णपणे बेसनातल्या सगळ्या गुठळ्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला त्याच्यामध्ये अजून 2 कप पाणी टाकायचं आहे, की जेणेकरून आपल्याला जे पिठलं बनवायचे त्यासाठीचं जी काही क्वांटिटी आहे ती आपल्याला करायची आहे. त्यासाठी इथे मी 2 कप पाणी आधीच टाकून ठेवून हा जो बॅटर आहे तो आपण साईडला ठेवून द्यायचा आहे आणि मग आपण आपल्या बाकीच्या रेसिपीला सुरुवात करायची आहे. आता इथे 2 कप पाणी टाकून टोटल आपण 1 कप बेसनासाठी 3 कप पाणी टाकून हा बॅटर तयार करून घेतलेला आहे. सगळं मिक्स करून आपण ते साईडला ठेवून देऊया. पिठल्याचे आपले ना बरेच प्रकार आहेत. त्यातला हा एक प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. कसा वाटतो मला नक्की कमेंट्स करा. आता एका भांड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये पिठलं करायचं आहे ते भांडं आहे ना जरा मोठंच घ्यायचं, म्हणजे पिठलं आपल्याला नंतर मस्तपैकी परतताना आहे ना व्यवस्थित असं परतता आलं पाहिजे, म्हणून भांडं जरासं मोठं घ्यायचं. इथे तेल घेतलं आहे, 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलं आहे. तेल जरा चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून जिरं, 1/4 टीस्पून मोहरी, 1/4 टीस्पून थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे. आता 5-6 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत आणि इथे आहे ना मी 3 मिरच्या आणि 7-8 लसणीच्या पाकळ्या अशा जरा ना जाडसर अशा बारीक केलेल्या आहेत आणि त्या आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. त्याने ना खूप छान टेस्ट येते. तुमच्याकडे आलं लसूण मिरचीचं पेस्ट असेल तर ती पेस्ट टाकली तरीसुद्धा चालेल, पण असं जाडसर वाटून घ्या लसूण आणि मिरची, त्याने ना खूप छान टेस्ट येते. ती आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊन जरासं आपण आता तेलावरती परतवून घेतले. आता इथे मी एक कांदा छोटा बारीक चिरून घेतलेला आहे, एक सिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक टॉमॅटो. हे सगळ्यांना आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मस्तपैकी तेलावरती आहे ना ते सुंदरपैकी परतवायचे. सिमला मिरची आणि टॉमॅटोने पिठल्याला जी चव येते ना, आपलं पिठलं कसं मस्तपैकी झणझणीत आहे, त्यामुळे जेवढे मिरचीचे प्रकार आहेत ना तेवढे आपण सगळे त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आपण अख्खी हिरवी मिरची टाकलेली आहे, सिमला मिरची टाकलेली आहे आणि पुढे आपल्याला अजून त्याच्यामध्ये आता टाकायचं आहे लाल तिखट. त्याच्यामुळे झणझणीत आपलं हे पिठलं होणार आहे आणि इतकं सुंदर हे पिठलं लागतं ना, करायला पण सोपं, कमीत कमी साहित्यातलं आणि इतकं टेस्टी असं हे आपलं झणझणीत पिठलं आहे. आता इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ आपण चवीनुसार पण टाकून घेतलेलं आहे आणि कांदा टोमॅटो आपला पटकन शिजायला पाहिजे त्यासाठी सुद्धा आपण हे मीठ आत्ताच टाकून घेतलेलं आहे आणि छानपैकी सगळं परतवून घेऊया आपण. अशा पद्धतीने पिठलं नक्की ट्राय करा. भाकरीबरोबर, गरम-गरम भाताबरोबर इतकं सुंदर लागतं ना. आणि अशा पद्धतीने केल्यानंतर तुमचं पिठलं कसं वाटतं आणि ही रेसिपी आवडत असेल ना तर मला नक्की कमेंट्स करा. आता आपण मस्तपैकी परतून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकून घेऊया. त्यासाठी इथे मी घेतलेली आहे 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे. हळद अगदी आपल्याला जराशीच टाकायची आणि 2 छोटे चमचे आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तिखटाचं प्रमाण जर तुम्हाला अजून थोडंसं पाहिजे असेल तर अजून 1 चमचा अजून तिखट वाढवलं तरीसुद्धा चालेल. 3 चमचे लाल तिखट केलं तरीसुद्धा चालू शकतं. सगळं काही ना व्यवस्थित असं मस्तपैकी परतवून घ्यायचं आणि आता आपण जे बेसन भिजवून ठेवलेलं होतं ते बेसन आता आपण ह्याच्यामध्ये ओतायचं आहे. ते पण आधी मस्तपैकी आपला कांदा आहे ना मसाल्यामध्ये परतवून घ्यायचा आहे आणि बेसन मिक्स करायच्या आधी ते परत एकदा ढवळायचं व्यवस्थित असं आणि मग ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं. डायरेक्ट मिक्स करायचं नाही, पूर्णपणे व्यवस्थित असं ते ढवळून घ्यायचं. ढवळून घेतल्यानंतर आपण मग ते त्याच्यामध्ये ओतायचं आहे.
आता इथे मीडियम फ्लेमवरती आता आपण हे बेसन त्याच्यामध्ये मिक्स केलं मसाल्यामध्ये आणि त्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला ते ढवळून घ्यायचं आहे. कारण कसं होतं मग जसं बेसन शिजायला सुरुवात होते तर ते ना असं एकाच साईडला असं घट्ट वगैरे लागतं, भांड्याला लागतं. त्याच्यामुळे पूर्णपणे वरपासून खालपर्यंत ते आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि जसं ते शिजत जातं तसं त्याला घट्टपणा येत जातो. आणि आपल्याला कितपत घट्ट पिठलं हवं आहे, किती पातळ हवे त्याच्यानुसार आपण पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त पुढे ठेवायचं आहे. आत्ता आपण इथे 3 कप पाणी वापरून हे बेसन वापरलेलं आहे, भिजवलेलं आहे आणि आता आपण हे हळूहळू ढवळून ते जसं शिजत जाते तसं ते आता घट्ट होत चाललेलं आहे आणि इतकं सुंदरपैकी टेस्टी असं होतं आहे ना पिठलं. खूप सुंदर लागतं, खूप म्हणजे खूपच सुंदर लागतं. आता अशा पद्धतीने आपण सगळं मिक्स करत जातो आहे आणि जसं ते शिजतं आहे तसं ते तुम्ही बघू शकता त्याला घट्टपणा येत चाललेला आहे. आणि हे ढवळताना वगैरे व्यवस्थित ढवळता आलं पाहिजे वरपासून खालपर्यंत. म्हणून मी सांगितलं घेताना भांडं हे थोडंसं मोठंच घ्या की व्यवस्थित पिठलं आपल्याला परतवता आलं पाहिजे. छोट्या भांड्यामध्ये पाहिजे तसं आपल्याला ढवळता येत नाही. त्याच्यामुळे मग ते कधी खाली लागू शकतं, गुठळ्या एका साईडलाच राहू शकतात. त्याच्यानुसार आपल्याला ते व्यवस्थित ढवळण्यासाठी भांडं घेताना थोडंसं मोठं घ्यायचं आहे. आणि आता तुम्ही बघा किती त्याला घट्टपणा येत चाललेला आहे. म्हणजे पिठलं आपलं छानपैकी आता शिजायला सुरुवात झालेली आहे. आणि गुठळी आपण आधीच काढून घेतलेली असली ना की मग ते ना सोपं पडतं. कारण कसं होतं आपण डायरेक्ट कधी बेसन आहे ना कांद्यावरती टाकलं आणि नंतर पाणी घोतलं तर मग मध्ये असे ना गुठळी राहते आणि ती पाहिजे तशी म्हणजे फुटत नाही आणि मग ते नंतर मग आपल्याला खाताना काहीतरी वेगळं लागतं. इथे बघू शकता छानपैकी असं त्याला घट्टपणा आलेला आहे. कलर तर इतका सुंदर आलेला आहे आणि वास तर त्या पिठल्याचा इतका सुंदर येतोय ना. आता खूप असं घट्ट होत चाललेलं आहे. आता मला इतकं घट्ट नको आहे कारण का कसं होतं जरासं थंड झालं ना की त्याला अजून घट्टपणा येतो. त्याच्यामुळे आम्ही इथे अजून 1 कप पाणी टाकणार आहे. मला एकदम पातळ पण नको आणि एकदम घट्ट पण नको होतं अशा म्हणून मी ह्याच्यामध्ये अजून 1 कप म्हणजे टोटल रेसिपीसाठी मी इथे 4 कप पाणी वापरलेलं आहे. आणि आता व्यवस्थित असं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही चव बघून मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. म्हणजे जर मीठ अजून कमी पडलं असेल तर थोडंसं आत्ताच्या या स्टेजला तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाकू शकता. आता इथे तुम्हाला बघायला मिळेल की पिठलं आहे ते आपलं पूर्णपणे शिजलेलं आहे. फक्त आत्ताचं हे पाणी आहे ते आपण फक्त पातळ किती पाहिजे त्याच्यानुसारसाठी म्हणून हे पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. कारण का जेव्हा पिठलं थंड होतं तेव्हा त्याला घट्टपणा अजून थोडासा आलेला असतो. त्याच्यानुसार आपण हे पाणी टाकून ॲडजस्ट केलेलं आहे त्याचा थिकनेस. आता मस्तपैकी पिठलं आपलं शिजलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी की नाही हिरवी कोथिंबीर अगदी मस्तपैकी एकदम बारीक एकदम चिरून टाकायची आहे. आणि एकदम मस्तपैकी झणझणीत असं आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे. खूप छान टेस्टी अशी ही पिठल्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा. तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा. तुमच्या आवडत्या व्यक्तींना रेसिपी शेअर करा. चॅनलवर नवीन चॅनल असून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल पण सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत.